कंपनीमध्ये 17 ते 18 हजारावर नोकरी करणाऱ्या बीडच्या एका युवकाने नोकरीत काही परवडेना म्हणून आपली वाटचाल व्यवसायाकडे करण्याची ठरवलं. खरं तर तिथून परत गावी येऊन एक स्वतःचा व्यवसाय उभा केला आणि त्या व्यवसायाच्या माध्यमातून आज अजय चव्हाण नावाच्या एका युवकाने व्यवसायामध्ये चांगलीच भरारी घेतलेली आहे. बीड येथील या युवकाने नर्सरीच्या माध्यमातून स्वतःला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवलेला आहे. नमस्कार, मी अजय रामहरी चव्हाण. मी 4-5 वर्ष झालं नर्सरीचा व्यवसाय चालू केला. पहिल्या स्टार्टिंगला घरच्यांनी साथ दिली नाही, कारण की घरच्यांना कोणी असा व्यवसाय केला नाही. तर घरून थोडी साथ भेटली नाही, तरी थोडा मी 2-3 गुंठ्यामध्ये पहिल्या स्टार्टिंगला चालू केला. तर पहिल्या स्टार्टिंगला चालू केल्यामुळं थोडा नफा तोटा झाला. ते आज एक 5 वर्ष झाले. मी 5 वर्षामध्ये नंतर पुन्हा घरच्यांना हळूहळू साथ दिली, थोडं प्रॉफिट भेटलं. त्यानंतर आता 5 वर्षामध्ये मी एक 10 ते 15 गुंठ्यामध्ये हा नर्सरीचा व्यवसाय चालू केला आहे आणि वर्षाला यामधून 5 ते 6 लाख रुपये कमवतो मी. पहिले मी पुण्याला नोकरी करत होतो, त्यावेळेस कंपनीमध्ये मला 17-18 हजार रुपये महिन्याने हे पेमेंट मिळत होतं, पण त्यामध्ये काय माझं भागत नव्हतं. मला कुठपर्यंत करायचं म्हणून मी म्हणलं काहीतरी गावाकडे जाऊन आपलं स्वतःचा व्यवसाय काहीतरी चालू करा. नंतर मी असंच विचार केला, मग धंदे पण भरपूर झाले ते सगळे. त्यामुळे एक नवीन धंदा म्हणून एक नर्सरीचा धंदा चालू केला आणि घरचं शेती वगैरे सगळं बघून या धंद्यामध्ये मी टाईम देतो आणि चांगला नफा कमवतो. व्यवसायाच्या सुरुवातीला फक्त 3 गुंठे एवढ्या क्षेत्रामध्ये त्यांनी नर्सरीची लागवड केली, परंतु व्यवसायाची प्रगती पाहता त्यांनी हळूहळू व्यवसायामध्ये वाढ करायचं ठरवलं. अजय चव्हाण यांच्या कमाईच्या आकड्याबद्दल जाणून घ्यायचं झालं तर ते नर्सरी या व्यवसायाच्या माध्यमातून वर्षाला 5 ते 6 लाखांचा नफा कमवतात. न्यूज 18 लोकलसह मी प्रशांत, बीड.